आणि आता दिवसभरातली आणखी एक चर्चेत राहिलेली बातमी। संघाचे भैयाजी जोशी यांनी काहीच दिवसांपूर्वी मुंबईत मराठी शिकणं गरजेचं नसल्याचं वक्तव्य केलेलं। त्यानंतर आता शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचंही हिंदी प्रेम ओसंडून वाहत आहे। मीरा रोड भागातल्या एका कार्यक्रमात बोलताना हिंदी मुंबईची बोलीभाषा झाली आहे असं वक्तव्य सरनाईकांनी काल केलं। केवळ एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी हिंदीला लाडक्या बहिणीचाही दर्जा देऊन टाकला। मीरा भाईंदर में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है, क्योंकि मराठी से हिंदी तक गुजरना कुछ बड़ी बात नहीं है। जिसे मराठी आती है उसे हिंदी आती ही आती है, और जिसे हिंदी आती है उसको मराठी भी आती है। वाक्य रहता था कि मराठी मेरी मौसी है और उत्तर प्रदेश मेरी माँ है, हिंदी मेरी माँ है। आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है, मेरी माँ है, मगर हिंदी हमारी लाडली बहन है। ठीक है, हिंदी तो बोली भाषा बन गई है हमारी मुंबई की। दरम्यान प्रताप सरनाईकांच्या हिंदी प्रेमावरून जुने सहकारी आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली। जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? हे जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार, हा अमित शहाचा विचार। आणि मी वारंवार सांगतो यांच्या पक्षाचे नेते अमित शहा, त्याच्यामुळे अमित शहाना जे बोलायचं तेच हे बोलतात। त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता, लावला काय, याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल। हिंदी वर्ग बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील। या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि एनडीए सरकारने माननीय मोदीजींनी दिला आहे। त्यामुळं या वक्तव्याचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे। सरकारचा निर्णय हा निर्णय मराठीचा वापर व्हावा हा निर्णय आहे। तर तुम्हाला काय आवडतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। कोण मंत्री असे म्हणाले काय आवडतं, कुठली भाषा, हे वैयक्तिक मत नाही, सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं। दरम्यान काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही सरनाईक यांच्यावर टीका केली आहे। आमची अभिजात भाषा ही मराठी आणि मराठी असल्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे। आणि मी एक गोष्ट सांगू इच्छिते की मराठी, हिंदी, जात, धर्म यामध्ये सामाजिक सलोखा बिघडवण्यापेक्षा तुम्ही मूलभूत प्रश्नांना उत्तर द्या। जसं मी सांगतोय की रस्त्याबद्दल बोला, नाले सफाईबद्दल बोला, मिठी रिव्हरच्या सफाईबद्दल बोला, हॉस्पिटलबद्दल बोला, शालेय शिक्षणाबद्दल बोला, तुमच्या विभागाच्या माध्यमातून चालणाऱ्या परिवहन विभागाच्या एसटीच्या बसेसबद्दल बोला, बीएसटी आज लॉसमध्ये तिच्याबद्दल बोला, तिला काय मुंबई महानगरपालिका मदत करणार आहे तिच्याबद्दल बोला। दुर्दैवाने मूलभूत प्रश्नाबद्दल कधीही कोणीही या ठिकाणी सरकारमधलं बोलत नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या